नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला निरोगी आयुष्याचं एक रहस्य सांगणार आहे. अशी कुठली गोष्ट आहे की जी केली की तुम्ही दीर्घायुषी बनवू शकतात आणि निरोगी बनवू शकतात. तुमच्या शरीरातले जे काही आजार आहेत ना ते हळूहळू कमी होतात. कुठलं तर अतिशय सोपं आहे, एकदम सोपं आहे. एका वाक्यात पूर्ण होणारं रहस्य आहे ते म्हणजे रोज सकाळी उठून चालायला जाणे. अरे ह्यात काय एवढं, तर तुम्हाला त्याच्यामागचं सायन्स सांगते. मग जर तुम्हाला पटलं तर तुम्ही ते उचला. चालण्याने, बट चालणं म्हणजे कसं, सकाळच्या वेळेतच. आम्हाला सकाळी नाही जमत, आम्हाला संध्याकाळीच जमतं. मग हाफ बेनिफिट, हाफपेक्षा पण कमी बेनिफिट. फुल बेनिफिट पाहिजे असेल आणि खरंच निरोगी आणि दीर्घायुष्य जर जगायचं असेल तर त्याचं रहस्य म्हणजे सकाळी उठायचं. सूर्योदयाच्या आसपास जर तुम्ही फिरलात तर अतिशय उत्तम. त्याचं कारण काय आहे तर आयुर्वेदामध्ये 3 मर्म सांगितली आहेत. 3 मर्म म्हणजे काय, मर्माचा अर्थ काय होतो की व्हायटल पॉईंट्स. व्हायटल पॉईंट्स म्हणजे की जे शरीरातले असे पॉईंट्स आहेत, जसे ॲक्युपंक्चरमध्ये पॉईंट्स असतात की हा पॉईंट आपला तर हे बरं होतं वगैरे ते सांगतात. तसंच 3 असे मर्म आहेत की जे तुमचा आधार आहेत ते कुठले. एक म्हणजे ब्रेन म्हणजे मस्तिष्क, मेंदू. दुसरं मर्म सांगितलं आहे ते म्हणजे हृदय म्हणजेच हार्ट. आणि तिसरं जे सांगितलं आहे ते म्हणजे किडनीज म्हणजे वृक्क किंवा ज्याला आपण किडनीज म्हणतो. सो हे 3 किंवा त्याला बस्ती या नावाने वर्णन आहे ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये, पण ते म्हणजे युरिनरी सिस्टीम. सो हे जे 3 गोष्टी आहेत ना तर ह्या तिपाईंवर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. म्हणजे असं म्हणतात की ब्रेन जेव्हा माणूस विसरायला लागतो आणि तर तो लवकर म्हातारा व्हायला लागतो. हे त्याचं एजिंगचं वन ऑफ द साईन आहे की विस्मरण होणं. म्हणजे पटकन रस्ता कुठे जायचं कळत नाही आहे, पटकन जसं अल्झायमरमध्ये स्थिती होते. आणि ज्या वेळेस त्याचा स्मृतीचा नाश व्हायला लागतो त्यावेळेस त्याच्या आयुष्याचा पण नाश व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे त्याचं अंतकाल जवळ आलेला असतो. आणि जे आपल्याला अल्झायमरच्या पेशंट्समध्ये नंतर दिसतं की जे वृद्धापक काळामुळे जे काही त्यांचा स्मृतीनाश ज्या पेशंट्समध्ये होतो आणि मग नंतर त्यांना जसा तो वाढतो तसं ते थोड्याच दिवसाची सोबती आहेत असं अरिष्टवर्णन आयुर्वेदामध्ये पण करून ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं महत्त्व आपल्या मस्तिष्काचं तर आहेच. मग आता ह्याचा आणि चालण्याचा काय संबंध, तर जेव्हा आपण चालायला लागतो तर चालण्यामध्ये सगळ्यात मोठं जे ॲक्टिवेशन असतं ते कशाचं होतं तर ते म्हणजे पायांचं. पाय जे आहेत ते तेजाचे सांगितले आहेत. म्हणजे पंचमहाभूतं जर तुम्हाला माहिती असतील आयुर्वेदामध्ये, पृथ्वी, तेज, आप, जल, आकाश, ह्याच्यामधले तेज या महाभूताचे हे पाय सांगितलेले आहेत. आणि किडनीमध्ये जे युरिन तयार होतं, म्हणजे जी किडनी काय तयार करते तर मूत्र तयार करते. आणि ते युरिन जे आहे ते सुद्धा तेज तत्वाचं आहे, उष्ण आहे, क्षारीय आहे. त्यामुळे जेव्हा ते तेजतत्वाचे पाय ॲक्टिवेट होतात ना त्यावेळेस तर पहिल्यांदा सुरुवातीला किडनीला विश्रांती मिळते. आणि दुसरं म्हणजे की जे काही बॉडी डिटॉक्सिफिकेशनचा दुसरा अल्टरनेट दिलेला आहे शरीराने तो म्हणजे घाम येतो आणि त्यामुळे सुद्धा किडनीला विश्रांती मिळते. तिसरं म्हणजे हृदय जो आहे तिथं अवलंबक नावाचा कफ सांगितलेला आहे. म्हणजे कफाचं स्थान आहे. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं ना तर छातीमध्ये हृदय आहे. आणि सगळ्यात जास्त कफाचे जे आजार असतात, कफ म्हणजे खोकला या अर्थाने पण कफ आहे. आणि दुसरं म्हणजे की कफ म्हणजे जो दोष सांगितलेला आहे की म्युकस आतमध्ये कंजेशन होणं किंवा जे काही कफाचे आजार आहेत ते कुठे होतात, छातीमध्ये होतात. ओके, फुफ्फुस आणि हृदयांशी ते इंटरलिंक्ड असतात. त्याच्यामुळे त्या हृदयाला कफाचं स्थान म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही चालायला लागतात तेव्हा हृदयाचं पंपिंग इम्प्रूव्ह होतं आणि तिथला जो कफ आहे म्हणजे त्या कफाचं जे काही आवरण आहे, म्हणजे थोडक्यात आवरणचा अर्थ तो ब्लॉक, तो नष्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे हृदयाचं पण आरोग्य वाढतं. आणि हृदयाचं पंपिंग जेव्हा वाढतं तेव्हा ऑब्व्हियसली तुमच्या मस्तिष्काकडे ब्लड फ्लो म्हणजे जे सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं आणि त्याचा पण रक्तपुरवठा चांगला होतो ब्रेनचा. सगळ्यात इम्पॉर्टंट की जेव्हा तुम्ही सकाळचीच वेळ का तर त्या वेळेमध्ये ओझोन हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तिथे त्या वातावरणामध्ये अवेलेबल असतो. आणि ओझोनचा सगळ्यात जास्त सप्लाय त्यावेळेस ब्रेनला होतो, मस्तिष्काला होतो. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की नवचैतन्य त्या मस्तिष्काला मिळतं. आणि जसं मगाशी मी म्हटलं की स्मृतिनाश इज इक्वल टू
आरोग्यनाश किंवा स्मृतिनाश इज इक्वल टू मृत्यू इतकं ब्रेनचं किंवा मस्तिष्काचं महत्त्व आहे. तर ह्या तिन्ही मर्मांचं म्हणजे व्हायटल ऑर्गन्सचं आरोग्य हे फक्त सकाळी चालण्याने सुधारतं. मग किती वेळेस चाललं पाहिजे? तर सुरुवातीला अर्धा तास चाला, आयडियली 45 मिनिट्स टू 1 आवर चाललं पाहिजे. आणि हा चालण्याचा सराव जर तुम्ही रोज 21 दिवस केला त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला एक तर त्याची सवय लागते रोज उठून चालण्याची, त्याच्यामुळे त्याच्यात खंड नंतर पडत नाही. 21 दिवस हा खूप क्रिटिकल पिरियड आहे. हा जो 21 हा जो आकडा आहे ना, हा कुठलीही सवय आपल्याला लागण्यासाठी म्हणून खूप क्रिटिकल आहे. तर तुम्ही 21 दिवस जर याचा सराव केला तर तुम्ही मॅक्झिमम टाईम हा तो फॉलो करतात, कारण तुमच्या ब्रेनला त्याची सवय होते. आणि असं जर सतत तुम्ही 21 दिवस चाललात तर तुमचा जी बॉडी फिजिओलॉजी असते ती त्या हिशोबाने सेट होते. त्यामुळे हळूहळू जे काही एक्झिस्टिंग आजार आहेत ना ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतात. त्याचबरोबर रात्रीची झोप चांगली लागते. झोप चांगली लागल्यामुळे सकाळी जाग चांगली येते. जाग चांगली आल्यानंतर तुमचं पोट चांगलं साफ होतं. पोट चांगलं साफ झाल्यानंतर भूक चांगली लागते. भूक चांगली लागल्यानंतर तुमचं जे काही सायकेडियन जो रिदम आहे तो सेट होतो. आणि त्यासोबत जर तुम्ही प्राणायाम केला, घरचं सात्विक अन्न जर खाल्लं तर कितीही मोठा आजार असो तुम्ही त्याच्यावर मात करू शकता, हे लक्षात घ्या. मग कसं चालायचं? उलटं चालू का, काठी घेऊन चालू का आणि भरभर चालू का? कसंही चाला, उलटं चाला, काठी घेऊन चाला, हळूहळू चाला, भरभर चाला, तुम्हाला जसं सुरुवातीला जमणार आहे, जसं पाहिजे आहे तसं तुम्ही चाला. गवतावर चालू का, चप्पल घालून चालू का, चप्पल काढून चालू का, चालायलाच तर सुरुवात करा. हेच निरोगी आरोग्याचं रहस्य हे पूर्वापार आमच्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचं जे काही सायन्स आहे ते आज मी तुम्हाला उलगडून सांगितलं. ते नक्कीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पुढे टाका. आरोग्य तुमच्या मागे धावत येईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.